नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकणच्या या विशेष भागात आपलं स्वागत. आपण दररोज सकाळी एका व्यक्तिमत्वाबद्दल बोलत असतो आणि त्याच्या सगळ्या वागण्यातनं जगण्यातनं आपण आपल्याला काय घेता येईल याचा विचार करत असतो. कारण हे शिकवण, हे सगळं विचाराचं धन घेणं म्हणजे आपण आपल्या सोबतच आपल्या संपूर्ण कोकणचा विकास करणं. असंच एक नाव म्हणजे विजय कदम. पेण, वडखळ या भागातले यशस्वी उद्योजकापासून भविष्यातली फार मोठी विचाराची गंगा असणारा हा माणूस नेमका प्रवास कसा आहे सगळ्याबद्दल बोलणार आहोत. विजयजी, स्वागत आपलं सुवर्ण कोकणच्या विशेष भागामध्ये. मला सांगा की खरं तर कोकणची माणसं ट्रॅव्हल्सने जेव्हा जातो तेव्हा प्रत्येक वेळा ते कोकण सहारा नाव घे वडखळला दिसणं म्हणजे आपल्याला आमच्या घरी जाणं, घरी जाऊन जेवतोय अशा प्रकारची ती अनुभूती मिळत असते. खूप वेगळी चव. पण ही चव येण्यामागे म्हणजे आज हे सगळा खमंगपणा, तिखटपणा येण्यामागे परिस्थितीनं खूप काही शिकवलंय, परिस्थितीनं खूप काहीच्या निखारे दिले आहेत. इथपर्यंतचा विजय कदमांचा प्रवास कसा होता? माझी सुरुवात लालबाग पासून झाली. शिक्षणासाठी मी लालबाग टू दादर सेंट पॉल हायस्कूल स्कूलमध्ये मी शिकलो. काही कारणास्तव मला लालबाग आणि ही चांगली शाळा सोडून मला वडखळ या माझ्या वडिलांच्या घरी, म्हणजे जिथे माझे वडील डॉक्टर होते, त्यांच्याकडे यावं लागलं. तर मला खूप त्रास झाला त्या गोष्टीचा. खूप वाईट वाटायचं. माझे मित्र म्हणायचे, अरे काय, कुठे गेला तू, काय, अरे तू गावठी झाला, हे झाला. कदाचित ते माझं नशीब असेल की मी त्या क्षेत्राकडे येण्यासाठी ओढ माझी लागली होती. आणि काही काळास्तव मी फार डिस्टर्ब होतो. काय करायचं, मग इतक्या मोठ्या शहरातून इतक्या ग्रामीण भागात आल्यावर मी बेचैन होतो. कसे मित्र करायचे, काय करायचं, काही सुचेना. थोड्या काळानंतर मी मग कॉलेजला ऍडमिशन घेतली. कॉलेजला ऍडमिशन घेता घेता मग आपण काय बनावं, डॉक्टर बनावं, इंजिनियर बनावं, तेव्हा त्या टायमाला ती क्रेज होती. पण काही कारणास्तव माझी फील्ड एकदम चेंज झाली. चेंज होता होता मला काही गोष्टी कशा शेतीविषयक ओढ लागल्या. पण आता करायचं काय? माझे वडील तर प्रोफेशनली डॉक्टर, माझा भाऊ डॉक्टर बनायला गेला. माझ्या घरच्याची सर्वांची अपेक्षा माझ्यावर टिकली होती की यांनी सुद्धा आमच्यापेक्षा मोठा डॉक्टर बनावा. ठीक आहे, प्रसंगाने मी काही त्यात घडू शकलो नाही. मग माझ्याकडे जागा होती वडिलांची मिळवलेली. तर मी विचार करायचो की आता आपण इथे काहीतरी करूया, काहीतरी औद्योगिक आपल्याला घडवायचं असेल तर करूया, जेणेकरून आपल्याकडे आपलं लक्ष वेधलं जाईल. म्हणून मी हॉटेल बनवायचं ठरवलं, ज्याच्यात मला थोडी रस होती. म्हणजे काही मित्रांच्या वेळेला आमची काही हे असेल, पार्टी असेल, तर मला जेवण बनवायची फार आवड. त्याच्यामुळे असं बनवा तसं बनवा ह्या गोष्टीमुळे मी हॉटेल बनवायचं ठरवलं. मी वडिलांची परमिशन घेतली. आणि पण त्या टायमाला कसं होतं, परमिशन्स घ्या, नॅशनल हायवे लगत जागा. मग त्या परमिशनसाठी घोडदौड. खूप त्रास झाला. माझ्यामुळे माझ्या घरच्यांना त्रास झाला, प्रोफेशन ते नसल्यामुळे. आणि मी कसं करून ते हॉटेल एकदा उभारलं. हॉटेल उभारल्यावर आता ते चालवायच्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यानंतर बिझनेस कसा करायचा. पण त्यावेळेला मुंबईत उड्डाणपुलं झाली. पनवेलला आपले कोकणी लोक थांबायचे जेवायसाठी किंवा काही साठी. एक ठराविक इंटरव्हल, पहिला इंटरव्हल जो 1.5-2 तासात यायचा तो पनवेल असायचा. पण मी विचार केला की ही गाडी आता ही उड्डाणपुलं 29 उड्डाणपुलं उडत पनवेल हा डेस्टिनेशन वडखळ नाका येऊ शकतो. म्हणून मी ते त्या पद्धतीने हॉटेल बनवलं. आणि मला जो सक्सेस मिळाला, 10-15 वर्ष त्या हॉटेलमध्ये सक्सेसच मिळाला. मग सक्सेस मिळाल्यावर मी थांबलो नाही. कारण माझं त्याच्यानंतर लग्न झालं. लग्न झाल्यावर मी विचार केला आता काय करूया, हे तर स्टेबल झालं, मग आता बसण्यात काय अर्थ आहे. लोक बोलायचे अरे आता तुला काय कमी आहे. तसं नाही. मग मी ओढ घेतला माझ्या शेतीकडे. तर मी 11वी-12वीला कॉलेजला असताना पोल्ट्री फार बडबड करायचो. माझे मित्र मस्ती करायचे, अरे हा बघ कोंबडीवाला आला. मग मी त्या पोल्ट्रीचा विषय सुरू केला. मी जागा शोधायला गेलो. मग 0 पासून परत सुरुवात केली. मी जागा घ्यायला सुरुवात केली. मग अक्षरशः माझं लग्न झाल्यावर आहेरातले पैसे सुद्धा मी साठवले होते ह्या जागेसाठी. अशी करता करता मी 1,00,000-1.25 लाख रुपयाची 98 साली जागा घेतली. जागा घेतल्यावर मी फक्त 4,000 कोंबड्या होतील याची शेड बांधली. मला काही नॉलेज नव्हतं. फक्त थोड्या काळापुरता आम्ही केला होता एक घराच्या बाजूला पोल्ट्री व्यवसाय. असं करता करता मी त्याच्यात एवढी डेव्हलपमेंट केली. मी त्याच्यात रस आणि जीव ओकून दिला की रात्री मी तिथेच राहायचो. माझं नवीन लग्न झालेलं असताना सुद्धा मी आणि माझी मिसेस आम्ही रात्रभर तिथे मेहनत करतो. माझी मिसेस डॉक्टर होती. ती डिस्पेन्सरी सांभाळून परत संध्याकाळी पण माझ्याबरोबर यायची. अक्षरशः मला मी सांगायचो चला आपण पोल्ट्रीवर थांबूया. ती मनातल्या मनात म्हणजे ज्याला वेळ लागला काय. माझ्या मित्रांना मी अक्षरशः बोलायचो अरे चला आज आपण तिकडे जेवण करूया. तर म्हणायचे अरे कुठे त्या गावखेड्यात चाललायस. असं करता करता मी इतकी डेव्हलपमेंट केली पोल्ट्री व्यवसायात की मी आज
माझ्याकडे 2 लाख पक्षी आहेत. मी त्यातूनच डेव्हलपमेंट केली आणि मी करता करता आज फक्त प्रोडक्शन करतो. प्रोडक्शन करता करता आज मला एक गोष्ट लक्षात आली की मी प्रोडक्शन करतोच आहे, फक्त मार्केटिंग कधी करायची मी. आज जी कोंबडी मला 70 रुपयात तयार होते ती कोंबडी आज मार्केटमध्ये 140 ते 150 रुपयाला विकली जाते. म्हणजे माझ्या लोकांना मी ही 70 रुपयाचा डिफरन्स हा कोण कमवतोय? दलाल लोक. त्याच्यामुळे माझी सर्वात पहिली जी ओढ निर्माण झाली सेकंड टाइमला की ती शेतीविषयकच झाली. आणि त्याच्यानंतर मला आता ह्या सतीश परबांच्या माध्यमातून ह्याविषयी जागरूकता निर्माण होऊन अजूनही काहीतरी ध्यास करायची इच्छा निर्माण झाली. तर नवीन पायंडे सुरुवात करतोय परत या व्यवसायात. नक्कीच मित्र हो, त्यांनी या सगळ्या आपल्या बोलण्याची सुरुवात करताना त्यांनी सांगितलं की आपल्याला काही जण हसले होते आणि गावाकडे जातोय असं म्हणाले होते. मला ती पांडवांची गोष्ट आठवते. पांडव जुगार खेळण्यापूर्वी त्यांच्या महालाचं नाव काय असेल हे कोणाला ठाऊक नसेल, पण ते ज्यावेळी अज्ञातवासात गेले त्यांनी कष्टानं तो महाल उभारला, त्याचं नाव मयसभा होतं हे प्रत्येकाला ठाऊक असतं. तुमच्या कष्टाच्या प्रसादाची किंमत काही और असते, इतिहासात, वर्तमानात, भविष्यात त्याची नोंद नमूद केलेली असते. हे सगळं बोलण्याचं कारण एवढंच की मुंबईसारख्या खुराड्याचं जगणं सोडून हा कोंबड्यांमध्ये रुजलेला माणूस होता आणि या माणसानं आज प्रत्येकाला कोंबड्यांसारखंच न जगता त्याने गरुडाचे पंख देतोय असे विजय कदम आहेत. या सगळ्या अनुभवातनं इथपर्यंतच्या प्रवासातनं तुम्ही काय शिकलात? सर, मी एकच शिकलो यातून की आज माझा कोकणी माणूस, प्रत्येक माणूस आज बघा साहेब तुम्ही की 10वी झाला की मी काय करायचं, मी इंजिनिअरिंगला जाणार, मेडिकलला जाणार. हा ट्रेंड 10 वर्षापूर्वी होता. आज लगेच मी आयटी क्षेत्र, हे क्षेत्र. हे आम्हाला आमच्या वेळेला आयटी क्षेत्र म्हणजे काय माहितीच नव्हतं. 11वी 12वी झालो, आयटी क्षेत्र माहित नव्हतं. पण असा एकही मला माणूस दाखवा कोकणातला किंवा कुठचाही बऱ्यापैकी की मी शेतीविषयक धोरणं राबवायला शेती कॉलेजला ऍडमिशन घेईन किंवा परदेशात जाऊन तंत्रज्ञान शिकून येईन. आणि शेती बोलला की आपल्यासारखा माणूस घाबरतो. का घाबरतो हा प्रश्न मुळातच पडलेला आहे मला. तर माझ्या मते आपल्या प्रत्येक मुलांनी, भले तुम्ही काहीही बना, प्रत्येकाकडे आपण महाराष्ट्रीयन लोक, प्रत्येकाकडे एवढी का होईना जमीन आहेच ना, रुमालभर का होईना जमीन आहेच ना. एक झाड लावा ना. आपण कोकणी माणूस म्हणतो एक माड एका माणसाला पोचतो. मग लाज आपल्याला वाटावी की त्या माडाला वाटावी? ही गोष्ट प्रत्येकाने आज आपल्या गाठीशी बांधली पाहिजे. आणि आज आपण शिक्षण घेतल्यावर फक्त एकच ध्यास असतो, मला नोकरी कुठे मिळेल, मला नोकरी कुठे मिळेल. पण नोकरी मिळवता मिळवता आपल्या बाजूला पडलेली शेती तिथे तो ढुंकायला जात नाही. ठीक आहे, वाडवडिलांपासून असलेले आंब्याचे बागा असतात, जातो का आपण? आपण कधी जातो? अरे मोर आला का बघ जा रे. मोर आल्यावरच आपण जातो शेतावर. आणि मग आपण अपेक्षा काय करतो, मला एवढे आंबे येतील, मला ते मिळेल, मला हे मिळेल. त्याच्यावर तुम्ही बांधू नका. या उलट कोकणातल्या शेतकऱ्यांनी आदर्श घाटावरच्या शेतकऱ्याचा घेतला. आपण त्यांचा आदर्श देतो, अरे घाटावर काय शेती. अरे पण तो शेतकरी पण उठतो लवकर, 5 वाजता उठतो, तो सगळ्या गोष्टी करतो. मी असं म्हणत नाही की कोकणातला शेतकरी करत नाही बिचारा, पण ती आवड जी निर्माण झाली पाहिजे ना, आवड. आपल्याला अट्रॅक्शन मुंबईचं आहे, हीच महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला अट्रॅक्शन मुंबईला आहे, पण मुंबईला कसलं आकर्षण आहे? मुंबईला फक्त स्वतःच्या पराभवाची भीती आहे. इथल्या विमनस्क तरुणांची ही मनस्थिती सांगते. आज आपल्या वाडवडिलांनी ठेवलेली जमीन, या जमिनीचं आपल्याच वाडवडिलांनी नातं सोडून दिलं, आपण ते नातं विसरलो. ज्यावेळी तुमच्या जमिनीपासून पाय दूर खेचले जातात ना, त्यावेळी ते आभाळातल्या गळफासाकडे जातात. आपण आपल्या जमिनीची नातं तोडलं आणि मग भविष्यातला अंधार शोधतोय. जगण्याची जर जिद्द हवी असेल तर पाय ताठ मानेनं आणि ताठ कण्यानं जमिनीत रोवा. संघर्षाबरोबर संघर्ष येण्या अगोदर यश तुमच्या पायाखाली असेल. आयुष्यातलं जगणं आणि जगण्याचं आयुष्य शोधा. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण जाणून घेतोय अशा एका अवलिया उद्योजकाबद्दल आणि त्याच्या संघर्षातनं आपल्याला शिकण्याबद्दल. सुवर्ण कोकण आहे, सतीश परब आहे, एक उद्योजक परिषद पाहिली. आज षण्मुखानंदमध्ये जून महिन्यात मोठी उद्योजकीय परिषद होणार आहे. इथल्या मुलांमध्ये बेसिकली काय गुण रुजण्याची गरज आहे आणि ते त्यांनी समजून घेण्याची गरज आहे. तुमच्या दृष्टीतनं, तुम्ही स्वतःचा हा उलटा प्रवास करणारा भगीरथ आहे, तुम्ही काय पाहताय तुमच्या नजरेतनं? मी मागच्या दादरच्या कार्यशाळेत
सतीश परमारांनी सन्मान केला प्रत्येक कोकणी उद्योजकांचा, आणि मी पाहिलं, माझाही त्यात सन्मान केला त्यांनी, पण मी पाहिलं की अरे 70-80% कोकण अजून असाच आहे, ज्याच्याकडे शेती आहे, ज्याच्याकडे काही लोक म्हणतात सोन्याची खाण आहे, मग ती आहे कुठे? आपल्या पदराच्या खालीच आहे, ती बाहेर आणायची कधी? म्हणून आता आम्ही असं ठरवलं सतीश परबांच्या माध्यमातून, जो षण्मुखानंदला कार्यक्रम होईल, आम्ही एक कार्यशाळा घेऊन आम्ही प्रत्येक निर्मात्याला, जो शेती विषयक असो किंवा कुटीर उद्योग असो किंवा पशुपालन असो, आम्ही ह्यांना चर्चेमार्फत नाही ठेवणार, आम्ही ह्यांना बाहेर काढणार आणि कार्य करायला सुरुवात करायची. चर्चा करण्यात वेळ घालू नका, वेळ प्रत्येकाकडे फार कमी आहे. आता तुम्ही चर्चा करण्यात बसाल तर मी सतीश परबांना, आम्ही त्यांना 10 हत्तीचं बळ देणार आहे आमच्या मार्फत, की आता चर्चा नाही, आता फक्त कार्य. आता चर्चा नाही, आता फक्त कार्य. आणि हे सांगताना मी तुम्हाला अधिकारवाणीने एक प्रश्न नक्की विचारू शकतो की मुंबईत सेंट पॉलमध्ये शिकलेला एक मुलगा आज प्रत्यक्ष कोकणात काम करतोय, म्हणजे क्रियाविना वाचाळता व्यर्थ आहे असं समर्थांनी सांगितलं, पण ही वाचाळता आणि क्रिया करताना तुमच्या आजूबाजूचा जो परिसर आहे, इथली जी तरुण मंडळी आहे, ही आज या अवस्थेत आहेत, या मानसिकतेमध्ये आहे, त्यांना थोडं सांगितलं तर हे सगळं करू शकतील. तुमचा वैयक्तिक अनुभव काय? आता हेच झालं, मी आता जो मला व्यासपीठ मिळालंय सुवर्ण कोकणामार्फत, आता मला थोडं ध्येय आलं की कसं, पहिलं मी माझ्या मित्रांसोबत की अरे हे करूया आपण, ते करूया, हे करता येईल, असं करू शकतो आपण. त्याच्या वेळेत माझे बरेचसे आर्ग्युमेंट व्हायचे सर्वांची, मी समजावायला कमी पडायचो त्यांना, मी समजावायला कमी पडायचो किंवा ते समजायचे कमी. ह्याच्यात जी दुपळी होती ही माझ्या आजच्या कर्तृत्वामुळे कदाचित त्यांच्या लक्षात आली असेल, तर अजूनही ती येऊ ही माझी इच्छा आहे. आणि ह्या गोष्टी आपण सर्वांनी खरोखरच केल्या. मगाशी मी म्हणालो तसं, तुम्ही काही व्हा, मी तर म्हणेन डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, पण तुम्ही शेतीकडे पाठ फिरू नका. तुम्हाला फार वेळ असतो, नाही असं म्हणत नाही मी, पण तुमची शेती तुमच्या घराच्या बाजूलाच आहे ना. ठीक आहे, कदाचित तुम्ही नोकरीनिमित्त 100-200 किलोमीटरवर असाल, पण तुम्हाला थोडा वेळ तुमच्या शेतीसाठी, जसं आपण आई वडिलांसाठी देतो, आपण आपल्या शेतीला आईच म्हणतो, दुसरं काय म्हणतो का? मग त्यासाठी आपण वेळ देतो, तर आपल्या शेतीसाठी वेळ द्यायलाच पाहिजे ना. जर माती समजून नाही घेतली तर आपली माती व्हायला वेळ लागेल असं म्हटलं जातं. या निमित्ताने एक महत्वाचा प्रश्न, मी जेव्हा वडखळ म्हणजे तुमच्या हॉटेलच्या आजूबाजूच्या परिसरात येतो ना, तेव्हा शेतीमालाच्या उत्पादनाबद्दल एक गोष्ट प्रत्येकानंच पाहिली असेल, तिथे सुंदर कांद्याचे वेल असतात, कांद्याचा तो घोस असतो, घड असतो, तुम्हाला फार वेळ लावतो. पण तेच वेडेपण मला वाण्याच्या दुकानात दिसत नाही, किराण्याच्या दुकानात नाही. कांदे तेच असतात, फक्त त्याचं प्रेझेंटेशन असतं. तुम्ही एक वेगळी संकल्पना घेऊन फुटबॉल घेऊन येतात, या सगळ्या पदार्थाला जे माझ्या मातीचा गंध घेऊन आहे, ज्यामध्ये माझ्या मातीचा आस्वाद आहे, रंग आहे, गंध आहे, ते सगळं एका फुटबॉलमध्ये आणण्याची संकल्पना तुम्ही करतायत. त्या संकल्पनेबद्दल विस्तृत. येस, आता आम्ही असं ठरवलंय की 10 जण मिळून जेव्हा आपण व्यवसाय करतो तेव्हा त्याच्यात कॉम्पिटिशन होते, त्याच्यात संघर्ष होतो आणि मग कोणाचाच धंदा नीट चालत नाही. आज मी जेव्हा वडखळ नाक्यात हॉटेल बनवलं तेव्हा पनवेल टू वडखळमध्ये मोजून 7 ते 8 हॉटेल्स असतील. आज तुम्ही गेले तर 1-1 किलोमीटर हॉटेल आहे, पण कोणाकडे एक जीव किंवा एक गोष्ट अशी तुम्हाला कॉन्क्रीट मिळत नाही. आज आम्ही अशी संकल्पना घेतली आहे की ज्याला आता आपण मॉल म्हणतो, तर आता आपण कुणी बाजार म्हणू त्याला. जिथे आपण गेलो, म्हणजे जसं तुम्ही गावाला निघालात की बरोबर 2 तासात वडखळच्या आसपास, किंवा ज्याला आम्ही कोकणाचा प्रवेशद्वार म्हणतो, असा आमचा हा रायगड जिल्हा आहे. त्यात आमचा प्रवेशद्वार म्हणजे पेण तालुका, जिथून तुम्ही उघड मारता कोकणात फिरू शकता. तुम्ही तिथे आलात तर आम्ही तिथे वेस्टर्न संस्कृती पण ठेवणार, की जी आज यंग मुलांना पहिलं, पण त्याच्या बाजूला आपला कोकणी मॉल असणार, की आमच्यासारखा जो अगोदरची जनरेशन ती दाखवू शकतो की बाबा मॅकडॉनल्ड तू मुंबईला पाहिलंच ना, तर ठीक आहे, हे बाजूला काय आहे, तर आपलं कोकणी जेवण, हे आपले कोकणी मसाले आहेत. ह्याच्याने आम्ही घडलो आणि आज आम्ही इथपर्यंत आलो. तू घडावं कसं, तर आज आपला हा मॉल. ह्याच्यातनं काय होईल, संस्कृती आपली जपली जाईल आणि जी चव आहे मुलांना ती मॅकडॉनल्डकडून आपल्या कोकणी जेवणाकडे तो ओढला जाईल. असं म्हटलं जातं की पुढची पिढी काय करणार हा प्रश्न अनेक पालकांना पडलेला असतो, पण त्याच वेळी पालक हे विसरतात की आपण कुठल्या संस्कारांवर जगलोय. आपल्याला ज्या आपल्या स्वतःच्या आई वडिलांनी, म्हणजे त्या पाल्याच्या आजी आजोबांनी जे संस्काराचं विचारधन दिलं, ते आपण स्वतःच्याच हाताने डिलीट केलं आणि त्यांना वेगळ्या संस्कृतीकडे नेलं. आज गरज आहे, आपण शिकलोय, आपण वाढलोय, आपण रुजलोय, ते संस्कारधन पुढे देण्याची. हे जर संस्कारधन पुढे दिलं नाही ना, तर ती गोष्ट गणपतीची आणि कार्तिकेयाची होते. गणपतीला समजतं आपले आई वडील काय, म्हणून तो शंकर पार्वतीच्या
सूर्याच्या भोवती फिरतो आणि त्याची पृथ्वी प्रदक्षिणा होती, नाहीतर कार्तिकी असतो तो अवघं जग शोधत राहतो आणि पृथ्वी प्रदक्षिणा अपूर्ण राहते. आपण समजून घेऊया, धन पुढे वाटूया. छोटासा ब्रेक. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. त्यानंतर स्वागत. आपण बोलतोय विजय कदम यांच्यासोबत. मला सांगा, या सगळ्या कोकणातल्या तरुणांनी ज्या पद्धतीने आपण तुमचं हे सगळं व्यासपीठ ऐकलं, विचार ऐकले, काय शिकण्याची गरज आहे? म्हणजे उद्योजकीय गोष्ट म्हटल्यावर नेहमी उद्योजकांच्या बोलण्यात नाही की ते कर्ज घ्यायला घाबरतात, ते अनुदान घ्यायला घाबरतात. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे ते स्वतःला ओळखायला कमी पडतात. काय वाटतं? मी तेच म्हणालो की पहिली गोष्ट, मुलाचं शिक्षण होते, 20-22 वय होते, त्याचं इमिजिएट अट्रॅक्शन त्याचं कुठे असते? नोकरी. मी अजिबात नोकरीच्या विरोधात नाही. ठीक आहे, तुला नोकरी मिळाली, नाही मिळाली तर तू डिप्रेस होऊन जाऊ नको. म्हणूनच ते मी काय म्हणालो की तुम्ही युनिटी करा. युनिटीनी तुम्ही कोणताही उद्योग करा. तुमच्या जे मनातलं बळ आहे ना ते मनगटात आणा, आणि त्याच्याने काय होईल की तुम्ही जेव्हा सामुदायिक, आता बघा आपण सगळ्या गोष्टी करतो. आता मी म्हणालो मी पोल्ट्री करतो, मी म्हणालो मी हॉटेल करतो, पण त्याच्यानंतर मार्केटिंगमध्ये आपण दिसतो का कुठे? आपला एकही आता मी आज 2 लाख कोंबड्या विकतो, दर महिन्याला 2 लाख कोंबड्या विकतो, म्हणजे आठवड्याला तुम्ही एव्हरेज पकडा, त्याच्यात दर आठवड्याच्या जे खाण्याचे वार असतात त्याच्या आदल्या दिवशीची आमची सेल असतो. माझ्या पोल्ट्रीच्या कंपाऊंडच्या बाहेर एकही गाडी किंवा एकही व्यापारी मला महाराष्ट्रीयन दिसत नाही. जे असतात ते युपी, बिहार. म्हणजे हा जो 70 रुपये मी 2 महिन्यात कमवतो, तर तो 70 रुपये फक्त 2च दिवसात कमवतो. हा जो फरक आहे, हा फरक, या फरकाचं जर कॅल्क्युलेशन केलं ना तर महाराष्ट्रात काय अर्ध्या अधिक आपल्या कोकण सोडा, महाराष्ट्रात अख्ख्या महाराष्ट्राचा याच्यात बजेट निघून जाईल. हा एवढा कॅल्क्युलेशन माझ्याजवळ आहे. म्हणून मला प्रत्येकाला ह्या क्षेत्रात, मग कोणतंही असो, माझं हॉटेल असो किंवा काय असो, तो स्वतः मार्केटिंग करायला कमी पडतोय इथला उद्योजक. मार्केटिंग करण्यापेक्षा साहेब तो व्यापार करायला कमी पडतोय. की आज कोंबडी मी काय विकायला जाऊ, मी काय करू? शेतीमाल, मी काय शेती विकू, मी काय भाजी विकू? अरे पण भाजी विकण्यात किती पैसे तो भैया कमावतोय, किती पैसे ती कोंबडी विकण्यात तो भैया कमावतोय हे माहित नाही. तो लाजतोय फक्त. का तर माझे मित्र काय म्हणतील, का तर मी काय करतो, का तर माझं लग्न कसं होणार, का तर मला मुलगी कोण देणार, माझे बाई कोण होणार. अरे पण तुम्ही जेव्हा तेवढ्या कमी पिरियड, म्हणजे तुम्ही 10 वर्ष नोकरी करा आणि मी सांगतो तो बिझनेस 2 वर्ष करा, बघा तुम्ही आणि तो कुठे पोहोचताय. कोंबडी, मार्केटिंग आणि प्रेझेंटेशन, खरं तर या अजिबात साधारण नसलेल्या गोष्टी. पण मला एक गोष्ट आठवते, ती म्हणजे माझ्या आजीनं सांगितलेली. लहानपणी कोकणात मी जगलेली. आम्ही तांदूळ वाळत घालायचो बाहेर घराच्या अंगणात. छोट्या छोट्या कोंबड्या तिथे आसपास फिरायचा आणि कुठून तरी अचानक एक मोठा कावळा यायचा आणि कोंबडीचं ते पिल्लू टचकन उचलून घेऊन जायचा. ती कोंबडी आर्त जीवानं कवकवाट करायची, तिच्याबरोबरची पिल्लही कवकवाट करायची. अवघा असं म्हणतं तो पूर्णपणे शहराला जायचा. कावळा खाली येऊन ते पिल्लू सोडेपर्यंत ती कोंबडी त्याच्या मागे धावत सुटायची. कोंबडीची उदाहरणं अनेक असतील, पण या कोंबडीच्या या उदाहरणानं मला एवढं सांगितलं की तुमच्या हातातलं, पंखातलं जरी बळ नसलं ना, तरी तुमच्या ओरडण्यामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये एवढं असलं पाहिजे की तुमची प्रॉडक्ट, तुमचा ग्राहक तुमच्यापर्यंत यायला पाहिजे. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. सोन्याची कोंबडी आपण माहीत नसेल, सोन्याचं अंड माहीत नसेल, पण आपल्याला असं म्हणतं तर माहिती आहे, आपलं जगणं तर माहिती आहे. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींकडनं आपण आपले पंख घेऊया आणि या पंखातनं स्वतःचा पिसारा फुलवूया. मला सांगा कदम साहेब, ही अशी उदाहरणं आहेत, खूप छोटी छोटी जगण्यातली आहेत, आपलं आयुष्य फुलवणारी आहेत. आणि तुमच्यासारखे उद्योजक भावी उद्योजकांच्या समोर येतात त्यावेळी एक नवे उद्योजक घडत आहेत. सतीश परब, सुवर्ण कोकण आणि सगळ्या उद्योजकांचं हे स्नेह संमेलन आहे. यांनी हे सगळं कसं आहे तुमच्या नजरेत, ह्याच्याकडे तुम्ही कसं पाहताय? हा आपल्या कोकणाला जो 720 एकरचा जो समुद्र किनारा लाभला आहे, हा किनारा एवढा आहे, म्हणजे समुद्र किती मोठा असेल तसं हे सुवर्ण कोकण आहे. आणि तसं आम्हाला घडवायचं आहे की ह्या समुद्रात किती गोष्टी दडलेल्या आहेत, असे किती रत्न दडलेले आहेत जे फक्त बाहेर काढायचे आहेत. म्हणून आता आम्ही प्रोजेक्टवर प्रोजेक्ट आम्ही करणार आहोत. नुसत्या कार्यशाळा झाल्या त्याच्यानंतर आम्ही प्रोजेक्ट, मी सतीश परबांशी नेहमी चर्चा करत होतो, साहेब आपल्याला असं करायचं, साहेब तसं करायचं. तर आता आम्ही एक जसा मॉल बोललो तसं मी आता एक अंड्यांचा फार्म करणार आहे. थोडा प्रोजेक्ट मोठा असतो साहेब, थोडी केअरफुल गोष्ट जास्त असते, पण साहेब अंडी आहेत. अंड तुम्ही, मी, आम्ही, हल्ली सर्व लोक, अंड हे व्हेज पण मानलं जातं आणि सर्वात हायएस्ट प्रोटीन कम्प्लीट फूड ज्याला आपण म्हणतो ते अंड आहे. साहेब अशी संकल्पना आता आम्हाला करायची आहे की जसा
पेपरवाला आपल्या दारात येतो, दूधवाला दारात येतो, तसा आम्हाला रोज त्या पेपराबरोबर अंडी, भाजी, चिकन आणि कदाचित आमच्या कोकणातले मासे. कारण आमच्या बायका बाजारात जायला, मी असं लाजणार म्हणणार नाही, पण थोडा आळस होतो कारण तिथे थोडीशी घाण असते. मग ते फ्रेश फूड आम्ही घरपोच करणं, जेणेकरून आपल्या लोकांचं आरोग्य जे आहे ते सुदृढ असावं. आणि ते आम्ही लाईव्ह दाखवणार की ही भाजी आमच्या ह्या शेतातून आली, हे अंड हे आजचं आहे. अशा सगळ्या खूप आणि गोष्टी ह्याच्यात असतात. उद्योग साहेब प्रत्येकाला नक्कीच, मिळणार. नक्कीच. अशाच गोष्टी असतात ज्या मातीत रुजत असतात, मातीत वाढत असतात. याच गोष्टींकडे आपण फक्त पाहूया आणि हे पाहिल्यानंतर आपला जगण्यातला आत्मविश्वास आपण आणखीन दृढ करूया. विजय कदम, आज इकडे आलात, खूप छोट्या छोट्या गोष्टीतनं तुमचं आयुष्य किती समृद्ध आहे, त्याहीपेक्षा तुमच्या या सगळ्या अनुभवानं आमचं आयुष्य किती समृद्ध झालंय हे आम्ही सांगू शकत नाही. खूप खूप आभार. हो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.